तर जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण तुम्हाला मध्ययुगीन काळातील सगळ्यात ताकदवर रहस्यमय किल्ल्यावर घेऊन जाणार आहे, म्हणजेच देवगिरी किल्ला। हा किल्ला महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थापित आहे। हा किल्ला संभाजीनगरपासून 18 किलोमीटर अंतरावरती आहे। हा किल्ला वेरूळ लेणीकडे जात असताना मध्ये लागतो। हा किल्ला दौलताबाद गावामध्ये स्थापित आहे। हा किल्ला 4थ्या शताब्दीमध्ये देवगिरी असा होता। ह्या किल्ल्याची निर्मिती राजा भिलम यादव यांनी 12व्या शतकामध्ये केली होती। ह्या किल्ल्यावर यादव, खिलजी, तुघलक, मुघल ह्या लोकांनी राज्य केलं होतं। आणि इकडं भारतीयांसाठी 25 रुपये तिकीट आहे आणि विदेशांसाठी 300 रुपये तिकीट आहे। ह्या किल्ल्यावर सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश दिला जातो। हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, याला महाकोट असा दरवाजा म्हणतात। तर इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे। तर इथून आपण एंट्री करतो आतमध्ये, इथून एंट्री असतात। आणि हा एक असा किल्ला आहे जो कोणीच जिंकू शकलेला नाही आहे आत्तापर्यंत। आणि ह्या इथं काही प्रदर्शनासाठी त्या काळातल्या तोफा वगैरे ठेवल्या गेलेल्या आहेत। एकदम सुंदर अशा तोफा आहे तिथे। आणि इकडनं पण भरपूर साऱ्या तोफा ठेवलेल्या आहेत छोट्या मोठ्या। इथून आपल्याला समोर जायचं आहे ह्या दोरमधून। आणि अतिशय सुंदर, आणि ह्या दरवाजाला आजही लाकडांचा बघितला, आजही तिथे लाकडं उपस्थित आहेत त्या प्रकारेच। आणि सुंदर असे मजबूती त्या काळात ह्या किल्ल्याला दिली गेली आहेत। दुसऱ्या दरवाजामधून तुम्ही आतमध्ये आल्यावर तुम्हाला असे वाटेल की हा पूर्ण किल्ला आहे, पण नाही, हा फक्त दुसरा दरवाजा आहे। आता आपण तिसऱ्या दरवाजाकडे जातोय। हा तिसरा दरवाजा आहे। इथून आपण आतमध्ये जातोय आणि तुमची नजर एका मिनारकडे पडत असेल। मंदिराच्या डाव्या बाजूला काही हिंदू मंदिर सुद्धा दिसतील आणि काही मजारे सुद्धा दिसतील तुम्हाला। आणि भारतातील दिल्लीच्या कुतुब मिनार नंतर हा भारतातील दुसरा मिनार आहे, जो सगळ्यात मोठा मिनार आहे। सन 1445 मध्ये जेव्हा अल-उद्दीन हा किल्ला त्याच्या हातामध्ये आला, तेव्हा तो किल्ला जिंकला म्हणून त्यानं हा कुतुब मिनारसारखं हा चांद मिनार बांधला। हा चांद मिनार 3 फ्लोअरचा आहे, 3 मजल्याचा। आणि याच्यात लगभग 200 ते 300 पायऱ्या आहेत, शिड्या आहेत जाण्यासाठी। आणि इकडं वरती एक सभामंडप, म्हणजे हा खांब बघून इकडं असं वाटायचं की पूर्वी इथं हा सभा वगैरे भरत असतील, हा सगळं सभामंडप असेल। आणि वरती याच्यावरती काही छत वगैरे असतील, ते आता पडले। आणि बॅक साईडला एक मंदिर आहे। ती मंदिराची रचना बघून असं वाटतं की हे मंदिर यादवकालीन मंदिर आहे। आणि ह्या मंदिरामध्ये एक मूर्ती बसवलेली आहे। जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ही मूर्ती बसवली भारत मातेची। आणि मूर्ती बघू शकता तुम्ही, सुंदर अशी आहे। जेव्हा हा किल्ला महाराष्ट्रातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे। आणि मंदिराच्या बाहेर हे पाण्याचं कुंड आहे, जे आता कोरडं आहे। चला तर मग परत एकदा किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया। हा किल्ला 3 थराच्या 4 भिंतीने घेरलेला आहे, ज्याला कुंड असे म्हणतात, ज्यांची नावे आहेत अंबलकोट, महाकोट, कालाकोट। कालाकोट तटबंदीच्या बाहेर अजून एक जुनं मंदिर आहे, त्याची रचना बघू शकता तुम्ही कशी केलेली आहे। आणि मूर्ती वगैरे काहीच नाही आहे इथं। आणि इथे एक संगीताचा राग हे करण्यासाठी एक इथं हे बनवलेला गेलेला आहे, बघू शकता तुम्ही। याला देवगिरी बिल्लावळा असं म्हणतात। आणि बघू शकता तुम्ही। आणि कालाकोटच्या भिंतींच्या दरवाजामधून आतमध्ये गेल्यावर परत एकदा एक दरवाजा दिसतो। त्याच्यामधून आतमध्ये गेल्यावर थोडंसं आपल्याला एक भुलभुलैयासारखं दिसतं, ज्याला दुश्मन आल्यावर विचलित करण्यासाठी हे बनवलं गेलेलं असावं। आणि इकडे सैनिकांचा पहारा असायचा। आणि सन 1326ला जेव्हा दिल्लीचे सुलतान तुघलकांनी
इथे आले होते तेव्हा देवगिरीवर दिल्लीची राजधानी आणली होती आणि देवगिरीचं नाव हे दौलताबाद करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते फार काही टिकलं नाही. ते यशस्वी ठरले आणि ते परत दिल्लीला निघून गेले. दिल्लीला राजधानी नेली. आणि समोर जो महल दिसतो तुम्हाला तो चिनी महल आहे, जो त्या काळीन बनवला गेलेला होता आणि त्याच्यावरती छप्पर जे आहे ते आता नष्ट झालेलं आहे, तुटलेलं आहे. त्याचं काहीच राहिलेलं नाही. ते त्या काळात अत्यंत सुंदर असा महल होता, पण आता त्याचं सगळं काही छप्पर वगैरे तुटलेलं आहे त्याचं. आणि इथून वरती गेल्यावर एक बुरुज आहे आणि त्या बुरुजवर एक तोफ आहे. तिचं नाव मेंढा तोफ आहे. ही पंचधातूची बनलेली तोफ आहे आणि हिचं तोंड हे मेंढरासारखं आहे. बघू शकता तुम्ही, हिचं तोंड हा मेंढरासारखं दिसतंय आणि याच्यावर एक नाव आहे किल्ला सिखन तोफ. म्हणजे ही सगळं काही उद्ध्वस्त करणारी तोफ आहे. ही पंचधातूची बनलेली तोफ आहे. हिचं नाव मेंढा तोफ असं आहे. बघू शकता तुम्ही. इकडून किल्ल्याचं सुंदर दृश्य बघायला दिसतं. अत्यंत सुंदर हा इथून दृश्य दिसतंय आणि वरती भरपूर छप्पर असेल त्या काळी, पण आता ते तुटलंय, फुटलंय आता. आणि इथे 70 फूट लांबीची आणि 80 फूट खोलीची दरी आहे. जेव्हा त्या काळात जेव्हा दुश्मन यायचे तेव्हा ही दरीचा वापर केला जायचा. तेव्हा इथे आता हा लोखंडाचा पूल आहे, त्या काळी इथे चांबड्याचा पूल होता जो खिचून घेतला जायचा आणि जे काही दुश्मन आहे ते खाली पडायचे आणि खाली मगर, साप वगैरे असायचे त्या काळामध्ये. तर ही अत्यंत भयानक अशी दरी आहेत, जिला त्या काळात अत्यंत उपयोग केला त्या काळामध्ये ह्या दरीचा. आणि समोर आल्यावर इथे काही भुलभुलय छोटाले रस्ते आहेत. दुश्मन दरीतून वाचूनसुद्धा आला तर इथून काही वाचल्या जात नव्हता. इथं छोटाशी अशी दरी म्हणजे हे आहे, भिंत आहे, ज्याच्यातून भुलभुलया रस्ता बनवला गेलेला आहे त्या काळामध्ये. आणि इथे असं बघू शकता तुम्ही, हे अत्यंत भयानक आहे. याच्यामध्ये पूर्ण अंधार आहे. जे त्या काळी वरती सगळं छप्पर होतं आणि काहीच नव्हतं. तर असं दुश्मन पूर्ण भुलभुलया व्हायचे, त्यांना काही समजत नव्हतं. आणि वरतून तेल टाकलं जायचं दुश्मनाच्या अंगावरती. वरतून तेल सोडलं जायचं दुश्मनाच्या अंगावरती आणि इथून काही असं दुश्मन बघत असेल तर त्याचं शिरकलंक केलं जायचं. अशा वरती छप्पर असायचं. परंतु आणि इथे काही आत्ता काम चालू आहे. इथून जो काही माणूस मारला गेला आहे शत्रू, त्याला बाहेर फेकलं जायचं दरीच्या खाली. आणि इथून एक वरती रस्ता बनवला आहे जो भुलभुलयामधून शॉर्टकट आहे, म्हणजे आत्ता बनवला आहे. जो ज्यांना माहिती नाही ते इथून जाऊ शकतात वरती. इकडं वरती छप्पर असायचं त्या काळामध्ये, पण आता नाही आहे, नष्ट झाले. आणि असे भुलभुलय रस्ते खूप होते इथे. आणि म्हणजे दुश्मन कुठल्या पण रस्त्याने गेला तर त्यांना वाटायचं की हे शत्रू आहेत आणि त्यांच्यामध्येच ते भांडणं करायचे. त्यांना अंधारात असल्यामुळं काही दिसत नव्हतं. असा हा किल्ला बनवला आहे त्या काळामध्ये. हे भुलभुलया रस्ता आता वरती जाण्यासाठी एकच रस्ता आहे, जो मुख्य रस्ता आहे, जो किल्ल्याच्या दिशेने जातोय, किल्ल्याकडे जातोय. आणि इकडे सैनिक जागोजागी अंधारामध्ये लपलेले असायचे. ते दिसतंय तुम्हाला, त्याच्या माध्यमातून दाखवतो मी तुम्हाला. असे इकडे सैनिक जागोजागी लपलेले असायचे आणि ते दुश्मनावरती हमला करायचे. त्यांना ते सगळं काही माहिती होतं ना किल्ल्याचं, भुलभुलय रस्ते सगळे. तर ते अशा ठिकाणी लपून हमला करायचे दुश्मनावरती. आणि वरती हे 2 रस्ते असायचे, जे दुश्मन भुलभुलया करून एकाच ठिकाणी यायचे, घुमून फिरून तिथं यायचे. हे ते 2 रस्ते आहे. हे ते 2 रस्ते आहे, म्हणजे दुश्मन घुमून फिरून तिथंच यायचे आणि त्यांना काही समजत नव्हतं भुलभुलया असल्यामुळं. आणि परंतु परत एकदा वरती जायचा रस्ता आहे किल्ल्याकडे. आणि वरती जात असताना वरती जाळ करण्यात यायचा आणि जो काही धूर आहे तो खाली भुयारामध्ये यायचा, जो गुफेत यायचा खाली. आणि त्याने सैनिकांचा श्वास रोकायचा आणि सैनिक परत एकदा खालच्या दिशेने पळून जायचे, वर यायचा प्रयत्न करत नव्हते. धुरामुळे त्यांचा श्वास रोकायचा ना, त्याच्यामुळे ते खाली पळत यायचे.
आणि पुढचा रस्ता हा डोंगरामध्ये कोरून बनवला गेलेला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही इथे लाकडाचा असा डोरसारखं केलेलं आहे, म्हणजे दुश्मन वरती आले तर हा बंद केला जायचा. विचार करा, एवढं सगळं संकट पार करून दुश्मन वरती कसा येत असेल. वरती जिवंत दुश्मन येऊ शकत नाही. इतका खतरनाक हा किल्ला बांधला गेलेला आहे. अत्यंत भयानक असा किल्ला, म्हणजे दुश्मन वरती येऊ शकत नाही, इतका डेंजरस किल्ला बनवला गेलेला आहे हा. आता वेळ येते पायऱ्या चढण्याची. आता इथून पायऱ्या चढाव्या लागतात आपल्याला. भरपूर साऱ्या पायऱ्या आहेत आणि वरती परत एकदा एक महालासारखं दिसतं आहे, पण ते सगळं काही तुटलेलं आहे. आणि त्याच्या बाजूलाच एक गणेशाचं मंदिर देखील आहे, त्या काळात बनवलेलं. इथं बघू शकता, इथे माकड पण आहे. आणि परत एकदा आपल्याला थोड्याशा पायऱ्या चढायच्यात वरच्या दिशेला जायला. या सगळ्या डोंगरामध्ये कोरल्या गेलेल्या पायऱ्या आहेत आणि तुम्ही जर वीक असाल तर ह्या पायऱ्या चढू शकणार नाही. आणि असं आपल्या वरचा हा सीन आहे, जो आता आपण वरती जातो आहे. तुम्हाला दाखवू आता वरती गेल्यावर काय सीन आहे तर. आणि इथून आपल्याला परत एकदा वर जायचं आहे. हे आपलं संभाजीनगर आणि समोर अष्टकोनी बारादरी महल आहे. याच्यामध्ये आता देखील आपल्याला जायचं आहे. आपण चाललो आहे आतमध्ये. तुम्हाला दाखवू आता आतमध्ये काय आहे तर. आणि मुघल राज्यकर्ते जे आपला गरमीचा टाईम आहे ते इथे घालवण्यासाठी राहायचे. इथे कला कृती असं प्रदर्शन करायचं, संगीत गिंगीतचं प्रदर्शन व्हायचं उन्हाळ्याच्या गरमीच्या दिवसामध्ये. आणि इथून समोरचं दृश्य अत्यंत सुंदर दिसतंय. किल्ल्यापासून हे भिंतीची लांबी एक 8 किलोमीटर अंतरावरती आहे. बघू शकता तुम्ही, खूप दूर आहे ती भिंत किल्ल्यापासून. आणि परत एकदा आपण वरती जात आहे पायऱ्या चढून. आणि पुढे एक बुरुजाच्या खाली एक गुफा आहे. त्याच्यात त्या काळामध्ये पाणी साठवण्यासाठी ती बनवल्या गेली होती, पाणी साठवण्यासाठी. आणि पुढे गेल्यावर एक काला पहाड नावाची तोफ आहे. आणि गुफेपासून पूर्ण पायऱ्या चढून आपण वरती आल्यावर हे आपल्याला किल्ला आणि सगळे तटबंद भिंती वगैरे दिसायला लागतात. संपूर्ण किल्ला इथून वरतून दिसतो. आणि इकडे सुद्धा एक तोफ आहे, दुर्गा तोफ म्हणून आहे, जिची लांबी 20 फूट लांबी आहे या तोफेची. आणि हिचं नाव म्हणजे की ही सगळी दुर्गा नाव म्हणजे ही सगळी उद्ध्वस्त करणारी तोफ आहे, संपूर्ण उद्ध्वस्त करणारी तोफ. तर मित्रांनो, आज आपण असा किल्ला बघितला आहे, महाराष्ट्रातील सगळ्यात श्रेष्ठ किल्ला. आणि हा किल्ल्याचं अनेक राजांचं स्वप्न होतं की हा किल्ला जिंकावा. तर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद मित्रांनो.